ओके. नेक्स्ट टॉपिक, इथेनॉइक ऍसिडच्या रासायनिक गुणधर्मामध्ये पहिले आपण कोणावर अभिक्रिया, आम्लारी बरोबर. आता बघणार आहोत कार्बोनेट व बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया. Chemical properties of ethanoic acids. First we have seen the reaction with bases. In reaction bases, a reaction with strong base. After that, a reaction with carbonate and bicarbonate. Second, यामध्ये बघा मोठी परीक्षा नळी. करेक्ट. पहिले साहित्य होतं. मोठी परीक्षा नळी ही मोठी परीक्षा नळी आहे. लहान ही लहान आहेत. वाकडी वायुवाहक नलिका ही वाकडी वायुवाहक नलिका आहेत. हे रबरी बुच आहेत. थिसल नरसाळे हे नरसाळे आहेत. थिसल आणि स्टँड हे तुमचं काय स्टँड आहेत. सी मध्ये बघा ॲपरेटस बिग टेस्ट ट्यूब ही काय आहेत, बिग टेस्ट ट्यूब आहे. स्मॉल टेस्ट ट्यूब ही स्मॉल टेस्ट ट्यूब आहे. बेंड गॅस डिलिव्हरी ट्यूब ही बेंड गॅस डिलिव्हरी ट्यूब आहे. आफ्टर दॅट रबर कॉर्क ही रबर कॉर्क. थिसल फनेल, दिस इज वॉट थिसल फनेल अँड स्टँड हे काय तुमचं स्टँड आहे. ओके. केमिकल ॲसिटिक ॲसिड, सोडियम कार्बोनेट पावडर, फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर. यावर काय घेतलं तुमचं हे ॲसिटिक ॲसिड आहेत. सोडियम कार्बोनेटची ही पावडर आहेत आणि याच्यामध्ये काय फ्रेशली लाईम वॉटर. रासायनिक पदार्थ हे ॲसिटिक ॲसिड आहेत. हे सोडियम कार्बोनेट चूर्ण आहेत आणि ताजी चुन्याची निवडी आहेत. यामध्ये बघा आता डिरेक्टली आपण रिॲक्शन बघूया. मागील कृतीमध्ये इथेनॉइक ऍसिडचे सोडियम कार्बोनेट आम्ल धर्म क्षार अभिक्रिया होऊन सोडियम इथेनॉइड क्षार पाणी कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. या ठिकाणी बघा क्षार आणि पाणी हे आपण पाहिलं. त्या ठिकाणी या ठिकाणी बघा यामध्ये जेव्हा सोडियम कार्बोनेट आणि ॲसिटिक ॲसिड यांची अभिक्रिया होते त्यावेळी यातून कुठला CO2 वायू बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साइड. आणि ह्या CO2 वायूमुळे ही चुन्याची निवडी जी आहे ती कशी होते, दुधाळ होते. कशी होते, दुधासारखी. फसफसून जोराने बाहेर येणारा CO2 वायू नलिकेतून येऊन लहान परिसरात चुन्याच्या निवडीवर अभिक्रिया पावतो. निवडी दुधाळ होणे ही कार्बन डायऑक्साइड वायूची परीक्षा आहे. CH3COH प्लस NaOH CO3 आता झाला तुमचा सोडियम कार्बोनेट झालेला आहे प्लस ॲसिटिक ॲसिड यांनी काय तयार होते बघा, कार्बन डायऑक्साइड तयार होतोय, पाणी तयार होते, क्षार आणि पाणी आणि काय झालं तुमचं परत कार्बन डायऑक्साइड. The CO2 gas effervescence passes through the gas delivery tube and react with lime water of small test tubes. Lime water turning milky is the test tube carbon dioxide gas. If sodium bicarbonate is used instead of sodium carbonate in the above activity, similar observations are obtained. कुठले gas सारखंच आहे बघा या ठिकाणी. Sodium carbonate reacts with what? Acetic acid. Effervescence of CO2 gas comes out. And this effervescence of CO2 gas is passes through this gas delivery tube into the what? Freshly prepared lime water, and lime water gets what? Milky. Lime water का दुधाळ होते ह्या CO2 मुळे. करेक्ट. काय होते हे दुधाळ होते. हे प्रयोग शाळेमध्ये करून दाखवतील तुम्हाला. आता शक्यता फार कमी आहे. CH3COH सोडियम कार्बोनेट, NaSCO3 ॲसिटिक ॲसिड्स. After that, this is salt, water, and what? CO2. Right? This is what effervescence जी बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये हा बाहेर पडतो.
परत दुसरं आहे इस्टरीभवन अभिक्रिया, एस्टरिफिकेशन. इंग्लिशमध्ये काय आहेत? एस्टरिफिकेशन रिॲक्शन. यामध्ये पण ही जी फिगर आहेत ही महत्वाची आहेत, IMP आहेत. यामध्ये बघा काय परीक्षण नळी आहेत, चंचू पात्रामध्ये पाणी ठेवलं आहे आणि ह्या टेस्ट ट्यूबमध्ये एक तर इथेनिक ॲसिड घ्या किंवा इथेनॉल घ्या, सॉरी इथेनिक ॲसिड, इथेनॉल सह सल्फ्युरिक ॲसिड तिघांचं काय मिश्रण आहे आणि खाली याला बर्नर लावलेला आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड व अल्कोहोल यांच्यातील अभिक्रियेने इस्टर हा क्रियात्मक गट असलेला पदार्थ तयार होतात. कुठला आहे? इस्टर. म्हणून याला काय म्हणतात? इस्टरीभवन असं म्हणतात. सेमीमध्ये बघा, सबस्टन्स हॅव्हिंग एस्टर ॲज अ फंक्शनल ग्रुप आर फॉर्म बाय रिॲक्शन बिटवीन कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड अल्कोहोल. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि अल्कोहोल मिळून काय तयार होतं? इस्टर तयार होतं. त्याला काय म्हणतात? एस्टरिफिकेशन रिॲक्शन. ॲपरेटस बघा या ठिकाणी, साहित्य हे टेस्ट ट्यूब आहेत, हे बीकर आहेत बाहेरचं, बर्नर आहेत, एक्सेट्रा. केमिकल बघा याच्यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे? ग्लायसेल इथेनॉइक ॲसिड, इथेनॉल आणि त्याच्यामध्ये काय तुमचं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड हे यांचं मिक्सर या ठिकाणी टेस्ट ट्यूबमध्ये ठेवलेलं आहे. ग्लेशियल इथेनॉइक ॲसिड, इथेनॉल सह सल्फ्युरिक ॲसिड इत्यादी. कृती बघा, परीक्षणामध्ये 1 मिली इथेनॉल, 1 मिली ग्लॅशियल इथेनॉइक ॲसिड व त्यात काही थेंब सह सल्फ्युरिक ॲसिड टाका. ही प्रश्नाची चंचू पात्रातील गरम पाण्यात, याला काय गरम पाणी, पाणी काय होतं? गरम होतं या जाळामुळे. 5 मिनिट ठेवा. त्यानंतर दुसऱ्या चंचू पात्रात 20-30 मिली पाणी घेऊन त्यावरील अभिक्रिया मिश्रण होता आणि वास घ्यायचा आहे. ऍसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीत इथेनॉइक ॲसिड इथेनॉलची अभिक्रिया पावते व इथिल इथेनॉइड हा इस्टर तयार होतो. काय तयार होतो? इथिल इथेनॉइड in presence of what? Sulfuric acid. Take 1 ml ethanol and 1 ml glacial ethanoic acid in test tube. या टेस्ट ट्यूब मध्ये ml घ्या. Add few drop of concentrated sulfuric acids in it. त्याच्यामध्ये काय टाकायचे? सल्फ्युरिक ऍसिड. Keep this test tube in a beaker containing hot water. या बर्नरमुळे हे पाणी कसं होईल? गरम होईल. For 5 minutes 5 मिनिट ठेवा. Then take 20 to 30 ml water in another beaker. दुसऱ्या बीकरमध्ये परत 20 ml पाणी घ्या. अँड पोर द अबो रिॲक्शन मिक्सचर इन इट ॲज पेलेट. त्यात ते मिक्सचर टाकून त्याचा काय करा? वास घ्या. या रिॲक्शन मध्ये काय होतं बघा, इथेनॉइक ॲसिड हा इथेनॉइक ॲसिड आणि हा इथेनॉल रिॲक्ट विथ इच अदर इन प्रेझेन्स ऑफ वॉट? सल्फ्युरिक ॲसिड्स ॲज अ कॅटलिस्ट. मीन्स वॉट? उत्प्रेरक. अँड एस्टर इथिल इथेनॉइड इज फॉर्म. काय तयार होते? इथिल इथेनॉइड या ठिकाणी तयार होते. प्रॉडक्ट वापरताना काय होतं? पाणी तुमचं येतं प्रत्येक ठिकाणी. CH3COH इथेनिक ॲसिड, CH3CH2OH इथेनॉल यांनी काय तयार होतं बघा, CH3COH आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुप काय करतोय? याला अटॅच होतोय. यातला हा OH आणि हा H काय निघून जाऊन काय तयार होतंय? पाणी तयार होतंय. आता इस्टर बद्दल आपण माहिती घेऊया. इस्टर हे गोड वासाचे पदार्थ असतात. बऱ्याचशा फळांना असलेल्या स्वादात त्यांची असलेल्या विशिष्ट इस्टरमुळे असतो. सुवासिक द्रव्ये व स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी इस्टर वापरतात. सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काबरोबर अभिक्रिया केली असता इस्टर पासून संबंधित अल्कोहोल व सोडियम क्षाराच्या रूपात कार्बोक्सिलिक ॲसिड परत मिळतात. या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया म्हणतात, सॅपोनिफिकेशन. कारण मेदापासून साबण तयार करण्यासाठी ह्या अभिक्रिया वापरतात. मेद चरबीपासून काय करतात? साबण तयार करतात. त्यावेळेस बघा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कारखाने पाहिलेले असतात की मेद पासून काय साबण तयार करतात. वास सुद्धा घाण असतो. शक्यतो मालेगाव धुळे रोड बघा बाहेरच्या फॅक्टरी दिसतात तुम्हाला, हेच प्रकार आहेत.
बघा, एस्टर प्लस सोडियम हायड्रॉक्साईड गिव्ह सोडियम कार्बोक्सिलेट प्लस काय तुमचा अधिक अल्कोहोल. मग सोडियम हायड्रॉक्साईड, ह्या सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणावर मेद तापवले असता साबण व ग्लिसरीन तयार होतात. बरेच बघा हे जे लोकल साबण असतात बघा, ते बाहेर घेऊन बसतात, ते पिवळ्या आणि काळ्या कलरचे, हे याच प्रकारचे असतात. त्याच्यावर जास्त काही प्रकार ते करत नाही, सॅपॅनिफिकेशन करतात आणि साबणही मिळवले जातात. एस्टर ह्या स्वीट ऑर्डर, एस्टरला कसं आहे, गोड वास आहे. मेजॉरिटी ऑफ फ्रूट ओ देअर ऑर्डर टू बी टू अ पर्टिक्युलर एस्टर प्रेझेंट इन देअर. बऱ्याचशा फळांना काय एस्टरमुळे त्याला गोड वास आणि काय असतो, गोड चव असते. एस्टर्स आर यूज फॉर मेकिंग फ्रॅग्रन्स अँड फ्लेवरिंग एजंट. हे कशावर वापरतात एस्टर, की ज्या ठिकाणी बघा सुवासिक द्रव्य आणि स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. When an ester is reacted with alkali sodium hydroxides, the corresponding alcohol and carboxylic acids are obtained back. जर हे अल्कली सोडियम हायड्रोसोबत यांची अभिक्रिया झाली किंवा रिॲक्ट झाले तर आपल्याला परत काय मिळते यापासून, अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज सॅपनिफिकेशन. यालाच काय म्हणतात, सॅपनिफिकेशन, साबणीकरण म्हणतात. ॲज इट यूज फॉर प्रिपरेशन ऑफ सोप फ्रॉम फॅट्स, आणि हे साबण तयार करण्यासाठीही वापरली जाते. लुक ॲट दिस. एस्टर प्लस सोडियम हायड्रोक्साईड गिव्स सोडियम कार्बोक्सिलेट प्लस व्हॉट, अल्कोहोल. When fat is heated with sodium hydroxide solution, soap and glycerin are formed. ओके, अतिशय सोपं आहे. सॅपनिफिकेशन विचारू शकतात तुम्हाला, त्यावेळी रिॲक्शन तुम्हाला लिहावं लागते. ठीक आहे. महारेणू आणि नैसर्गिक महारेणू आपण बघूया. या पाठाच्या सुरुवातीस आपण पाहिले की ज्ञात कार्बनिक संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष इतकी मोठी असून त्यांच्या रेणू वस्तुमानांची व्याप्ती 10⁻1 ते 10⁻12 इतकी विशाल आहे. अंडरलाईन करायचं याला. मोठे रेणू वस्तुमान असलेल्या रेणू मधील घटक अणूंची संख्या खूप मोठी असते. लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड कार्बनी रेणूंना महारेणू असे म्हणतात. लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड कार्बनी संयुगांना रेणूंना महारेणू असे म्हणतात. हे बहुवार्षिक ह्या प्रकारात मोडतात. मॅक्रोमॉलिक्युल्स. We have seen in beginning of this chapter that number of known carbon compounds as large as about 10 millions, correct, 10 दशलक्ष, and the range of their molecule masses as large as 10⁻1 to or 10⁻12. The number of constituent atoms is very large for molecules with high molecular mass. त्याचं मास कसं असतं, जास्त असतं. The giant carbon molecules formed from hundreds of thousands of atoms are called as what? Macromolecules. The bunch, giant molecule मोठा, hundreds of thousand atoms, चे कार्बनचे किती असतात, 1000 लक्षावधी ॲटम एकत्र येऊन का होते, मॉलिक्यूल तयार होतो. त्या मॉलिक्यूलला काय म्हणतात, मॅक्रोमॉलिक्युल्स. दे आर फ्रॉम द टाइप ऑफ कंपाऊंड कॉल्ड व्हॉट, पॉलिमर. And this is a polymerization reaction. चेन फॉर्म होते. मानव निर्मित महारेणू. प्रथमतः रबर व रेशीम यांना पर्याय शोधण्याच्या हेतूने प्रयोगशाळेत किंवा कारखान्यात महारेणूंची निर्मिती झाली. आज व्यतीत जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मानवनिर्मित महारेणू उपयोगात आहेत. कापूस, लोकर, रेशीम ह्या नैसर्गिक धाग्यांप्रमाणेच लांबीच्या दिशेने मजबूत असणारे मानवनिर्मित धागे माणसाने तयार केलेले. रबराच्या स्थितिस्थापकता हा गुणधर्म असणारे इलेस्टोमर, म्हणजे रबर ताणलं, सोडून दिलं तर परत त्याच्या पोझिशनला येतं, त्याला काय म्हणतात, स्थितिस्थापकता असं म्हटलं जातं. तर तसंच गुणधर्म कशामध्ये आहेत, इलेस्टोमर हे मानवनिर्मित आहेत, ज्यांच्यापासून पत्रे, नळ्या, असंख्य प्रकारच्या वस्तू तसेच पृष्ठभागावर द्यायचे लेप बनतात.
ते प्लास्टिक ही सर्व मानवनिर्मित महारेणूंची उदाहरणे आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित महारेणूंची संरचना अनेक लहान घटक एकमेकांना नियमित पद्धतीने जोडून तयार होते. त्यामुळे महारेणू हे बहुवार्षिक असतात. मॅन-मेड मॅक्रोमॉलिक्युल्स, मानवनिर्मित. Macromolecules were produced for the first time in the laboratory and factory with the intention to invent an alternative for rubber and silk. Today, man-made macromolecules are used in every walk of life. आता जवळजवळ 50 ते 60% आपल्या डेली लाईफमध्ये आपण हे मानवनिर्मित मॅक्रोमॉलिक्युलचा वापर महारेणूंचा करत आहोत. Man-made fibers which have strength along the length similar to natural fiber cotton. जसं नैसर्गिक कॉटन आहेत, कापूस आहेत, तसंच मॅनमेड तयार केलेला कापूस गादी असते बघा, नायलॉनचा कापूस राहतो, त्याची पण स्ट्रेंथ तशीच आहे. वूल अँड सिल्क. Elastomers which have the elastic property of rubber. Plastics are which immovable type of articles. Elastomers कसे आहेत? इलेस्टिक प्रॉपर्टी ऑफ व्हॉट? रबर. तन्यता, ताना सोडून द्या परत त्या पोझिशनला, तसेच काय तुमच्या आता हे इलेस्टोमर आहे. Article sheets, pipes and surface coatings are made of all example of man-made macromolecules. The structures of natural and man-made macromolecules is formed by joining several small units in a regular manner. As a result, the macros are polymeric in nature. पॉलिमर्स, पॉलिथिनच्या बॅगा, प्लास्टिक सगळे कसं आहेत? मॅनमेड आहेत. पॉलिमर म्हणतो आपण याला. धागे पण पॉलिमरचे निघालेले आहेत आता. पाईप म्हणा, शीट म्हणा, पत्रे म्हणा, सगळे कसे आहेत आता? पॉलिमेरिक आहेत. आणि हे काय आहेत? मॅनमेड आहेत. बट दिस इज ऑन हजार्डस. बहुवार्षिक आहे बघा, त्यालाच काय म्हणतो? पॉलिमर. लहान घटक नियमित पुनरावृत्ती तयार होतात. पुनरावृत्तीने तयार होत असलेल्या महारेणूला काय म्हणतात? बहुवार्षिक. कंटिन्यूस चेन असते, कंटिन्युअस, थांबत नाही ते. बघा तुम्ही जर 11वीला जर गेले तर 11वीला रिॲक्शन आहे त्या प्लॅस्टिकवर पॉलिमर, नायलॉन 6 अँड नायलॉन 6 रिॲक्शन पुढे कंटिन्यू असतात. त्या ज्या लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवार्षिक म्हणतो त्या लहान घटकाला एकवार्षिक म्हणतात. म्हणजे बघा, स्मॉल घटक जर तयार केले, नियमित पुनरावृत्ती रिॲक्शन झाली, तर त्याला लहान एकवार्षिक म्हणतात. आणि ज्या अभिक्रियेने एकवार्षिक रेणूंपासून बहुवार्षिक तयार होतात त्याला म्हणतात बहुवार्षिकन असे म्हणतात. अल्किन या प्रकारच्या एकवार्षिकांना जोडून बहुवार्षिक बनवणे हे बहुवार्षिकेच्या एक महत्वाची पद्धत आहेत. पॉलिमर. A macromolecules formed by regular repetition of small units is called as polymer. छोटा असेल त्याला काय म्हणतात? पॉलिमर म्हणतात. एकापासून जर एकापासून अनेक तयार केले तर त्याला काय म्हणतात? मॅनोमर. द रिॲक्शन बाय विच मॅनोमर्स मॉलिक्युल्स आर कॉल्ड पॉलिमर इज कॉल्ड एज व्हॉट? पॉलिमरायझेशन रिॲक्शन. हे विचारलं जाते 1 मार्काला. डेफिनेशन, what is polymerization? One important method of polymerization is to make a polymer by joining alkyne monomers. या ठिकाणी बघा पॉलिमरायझेशन, बघा पुढे कंटिन्यू चेन आहेत, परत इकडं सी 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 कंटिन्यू चालेल, ते थांबणार नाही. सेम मराठीमध्ये सांगितले बघा. पॉलिइथिलीन. इथिलीन एकवार्षिक आहे, एकवार्षिकपासून बहुवार्षिक आहे. मॅनोमर पासून काय तयार करतो आपण? पॉलिमरायझेशन, बहुवार्षिक. तसेच खाली रिॲक्शन दिले आहे बघा. पॉलिथिलीन पासून काय करतात? इथिलीन. पुढे एन म्हणजे काय? यांचा अर्थ काय होतो? पुढे रिॲक्शन कंटिन्यू आहे, नंबर ऑफ टाइम्स, म्हणून काय झाले? बहुवार्षिक झाले. एकवार्षिक मध्ये इथं कंटिन्यू आहे का पुढे? नाही, ही एकवार्षिक. एक पासून बहु म्हणजे अनेक, पुढे रिॲक्शन कंटिन्यू चालणार. इथिलीन पासून काय तयार होतं? पिशव्या, खेळाडूंचे कपडे. स्टायरीन पासून थर्मोकॉलच्या वस्तू. वाइनाइल क्लोराइड, पीव्हीसी पाईप, पिशव्या, दरवाजातील पाय पुसणी, हॉस्पिटल रक्त पिशवी, तसेच नळ्या.
ॲक्रिओलोनायट्राईल पासून काय तयार होतं, गरम कपडे, ब्लँकेट. टेट्राफ्लोरिथिलीन पासून निर्लेपची भांडी. प्रॉपिलिन पासून इंजेक्शन, सिरिंज आणि टेबल खुर्च्या. मोनोमर पुढे रिएक्शन कंटिन्यू आहेत का, नाही. पुण्याला काय म्हणतोय आपण, मोनोमर. पॉलिमर म्हणजे पुढे रिएक्शन बघा कंटिन्यूस आहे, म्हणजे काय तर रिएक्शन पुढे कंटिन्यू चालणार आहे, पुण्याला काय म्हणतो, पॉलिमर म्हणतो. इथिलीन पासून व्हॉट इज यूज इथिलीन, कॅरी बॅग, स्पोर्ट्स वेअर, स्टायरिन, थर्मोकोल आर्टिकल्स, विनेल क्लोराइड, पीव्हीसी पाईप्स, डोअर मॅट्स, ट्यूब्स अँड बॅग्स इन हॉस्पिटल किट्स. ॲक्रिलोनायट्राइल्स, विंटर क्लॉथिंग, ब्लँकेट्स. टेट्राफ्लोरोइथिलीन पासून काय तयार होतं, नॉनस्टिक कुकवेअर. पॉलिप्रोपिलीन पासून इंजेक्शन, सिरिंज अँड व्हॉट, फर्निचर. तसेच पॉलिसॅकेट पासून काय करतो तर टेबल तुम्ही वाचून घ्यायचा आहे. ओके, या ठिकाणी हे चॅप्टर आपलं संपलेलं आहे. मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की हे आता या ठिकाणी जवळजवळ आपला पोर्शन संपल्यात भाग 1चा. शेवटचं प्रकरण मी तुम्हाला वाचायला लावलं आहे, जमलं तर शेवट मी ते घेणारच आहे. आता यानंतर आपण सायन्स पार्ट 2 घेणार आहोत. सायन्स पार्ट 2 झाल्यानंतर सायन्स पार्ट 1चे सगळे प्रॉब्लेम घेऊन नंतर आपण काही इंग्लिश आणि इतिहास भूगोलकडे जाणार आहोत. पण लक्षात, त्यानंतर मग तुमचा पेपरची ऑनलाईन होतो का ऑफलाईन हे मी पण सांगू शकत नाही अजून, जोपर्यंत परमिशन मिळत नाही तोपर्यंत. आणले तर या ठिकाणी आता हे चॅप्टर संपल्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण सायन्सचे पार्ट 2चं नेक्स्ट चॅप्टर म्हणजे 6वं चॅप्टर घेणार आहोत. तर तुम्ही आता ह्या सायन्स पार्ट 1ची रिव्हिजनला सुरुवात करा. तो झाल्यानंतर आपण याचे प्रॉब्लेम घेणार आहोत. की कोणाला काही शंका असेल तर मला कॉल पण करू शकतात किंवा व्हॉट्सअप देखील करू शकतात. ओके, बाय.